सराफ आणि सुवर्णकर व्यावसायिकांवर लादण्यात आलेल्या एक्साइज ड्युटी कायद्याच्या निषेधार्थ आज परभणी जिल्ह्यात सराफ आणि सुवर्णकर असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मागील 17 दिवसांपासून सराफ व सुवर्णकार व्यवसायावर लादण्यात आलेल्या एक्साइज ड्युटी कायद्याच्या निषेधात भारतभरात सोनारांनी आपले व्यवसाय बंद ठेवलेत। गेल्या लोकसभेच्या वेळेस नरेंद्र मोदींनी मुक्त व्यापार आणि सरळ व्यापार ही घोषणा केली होती, परंतु आज कोणताही व्यापारी मुक्त राहिला नसून व्यापाऱ्यांच्या संदर्भात एवढे कायदे लागू केले आहेत की आज व्यापार मुक्त नसून जटिल झालाय, असं प्रतिपादन सराफ आणि सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने करण्यात आलं। आज भारतभरमध्ये सराफ व सुवर्णकार यांचा गेली 17 दिवस झाले आंदोलन चालू आहे। सेंट्रल एक्साइजच्या कायद्याच्या अंतर्गत सर्व भारतभर सराफ सुवर्णकार व्यापाऱ्यांचा बंद आहे। या बंदच्या अनुषंगाने आज परभणी जिल्ह्यातील परभणी जिल्हा सराफ सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने हजारोच्या संख्येने आज इथं मोर्चा काढण्यात आला आहे। या आंदोलनाच्या मागची पार्श्वभूमी व ह्या कायद्यामध्ये किती जटिलता आहे आणि हा कायदा किती किचकट आहे हे सांगण्याकरता आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणलेला आहे। आज सर्व परभणी जिल्ह्यातील तळागाळातील सोनार सराफ हे सर्व आज मोर्चामध्ये सामील झालेत। आज हजारोच्या संख्येनं आज इथं मोर्चा येऊन आमचं निवेदन आज त्यांना दिलं। आमच्या छोट्या छोट्या सुवर्णकारांची काय व्यथा आहे ही त्यांच्यासमोर मांडली आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी ती आमची सगळी व्यथा ऐकून घेतली, आमच्या काय अडचणी आहेत ते त्यांनी समजून घेतल्या व केंद्र शासनाला लवकरच आमच्या वतीनं आम्ही कळवू असं त्यांनी आम्हाला सांगितलं। आणि आज आम्ही एवढंच सांगू इच्छितो की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस माननीय पंतप्रधान जे नरेंद्र मोदीजी त्यावेळेस ज्यांनी ते अजेंडा देणे गेला होता की मुक्त व्यापार सरळ व्यापार ही घोषणा त्यांनी दिली होती, पण मला नाही वाटत की आता मुक्त व्यापार कुठं राहिला आहे, कारण की व्यापाऱ्यांच्या व्यक्तीचे एवढे कायदे लागू केलेले आहेत की कुठल्याही प्रकारचा व्यापार हा मुक्त नसून हा एकदम जटिल झालेला आहे आणि किचकट झालेला आहे असं आम्ही समजतो। पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी बालाजी कांबळे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।